हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य शेवट यांचे नवीन सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत आणि कधी प्रसिद्ध झालेत तर 17 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेले आहेत. मग आता हे सेवा प्रवेश नियम म्हणजे काय, तसंच आता जे नवीन सेवा प्रवेश नियम आहेत ते कोणते आहेत, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे तुम्हाला ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झेडपी आरोग्य शेवटसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आता सेवा प्रवेश नियम लागू झालेत म्हणजे जाहिरातसुद्धा आता लवकरच प्रसिद्ध होईल आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे आणि मागच्या वेळेस याच्यातले जशास तसे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. मुळामध्ये हे समजून घ्या की सेवा प्रवेश नियम म्हणजे काय. तर सेवा प्रवेश नियमामध्ये ना पात्रता सांगितलेली असते. त्याच्यानंतर पदोन्नतीनं जागा किती टक्के भरणार आणि सरळ सेवा भरतीमधून किती टक्के जागा भरल्या जाणार याची माहिती दिलेली असते आणि वयाची पात्रता, शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती दिलेली असते. आता ही जी आरोग्य सेवकांचे नवीन सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत ना, ते जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकाचे. एक समजून घ्या की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जो असतो त्याला MPW किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं म्हटलं जातं. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा MPWच म्हणतात आणि त्याच पदाला जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक असं म्हटलं जातं. तर हे जे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेले आहेत ते जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकांचे झालेले आहेत. तर इथं स्पष्ट दिले ग्राम विकास विभाग म्हणजे हे जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवकाचे नियम आहेत. आता त्याच्यामध्ये ना पहा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. आता याच्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांना हा प्रश्न नेहमी विचारला जातो की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे, तर 1961 या वर्षीचा आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2 नियम आहेत. एक आहे पदोन्नतीनं 25% पदं म्हणजे 100 जर जागा असतील तर पदोन्नतीनं 25 जागा भरणार आणि सरळ सेवा भरतीमधून 75 जागा भरणार. म्हणजे 25% आणि 75% असा रेशिओ ठेवलेला आहे. ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्यापैकी 25% जागा ह्या पदोन्नतीने भरल्या जाणार आणि 75% जागा ह्या सरळ सेवा भरतीमधून भरल्या जाणार आहेत. मग सुरुवातीला जे नियम दिलेले आहेत ते पदोन्नतीवाल्यांचे दिलेले आहेत. जे गट परिचर म्हणून सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम दिले ते आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत. पण आपल्यासाठी इथं पहा जे दुसरा प्रकार आहे 75% जागा ज्याच्याद्वारे भरल्या जाणार आहेत ते सेवा प्रवेश नियम आपण पाहूयात. हे कधी प्रसिद्ध झाले त्याची तारीख तुम्हाला सांगायची राहिली नाही तर विश्वास नाही बसत तुमचा. तर इथं पहा महाराष्ट्र शासन राजपत्र आणि ग्रामविकास विभाग प्रसिद्ध कधी झाले 17 डिसेंबर 2025 म्हणजे कालच प्रसिद्ध झालेलं आहे. आता इथे पहा आपल्याला अ, 1 मिनिट हां. इथं नाही कारण पदोन्नती नाही पाहिजे आपल्याला. 75% जे आहेत ते इथं पहा. निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजेच आता पहा पात्रता काय असणार आहे ती पहा. वयाची पात्रता, किमान वयोमर्यादा तर पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेचा किमान 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी वय किती पाहिजे, 18 वर्षे. त्याच्यानंतर कमाल वयोमर्यादा पहा. पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे जे ओपनचे आहेत त्यांना 38 वर्षे आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीचे वय 43 वर्षापेक्षा जास्त असू नये. जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना 43 वर्षे आणि ओपनवाल्यांना 38 वर्षे. आता शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची आहे, ज्याची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत होते आणि मी ऑलरेडी तुम्हाला अगोदरच ही पात्रता सांगितली होती. तीच पात्रता आहे की किमान शैक्षणिक पात्रता काय ठेवली, तर विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावी. आता विज्ञान विषयासह म्हणजे काय, तर 12वीला सायन्स पाहिजे. 12वी सायन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, तुम्ही पात्र आहात.
आणि निवड झाल्यानंतर 3 प्रयत्नामध्ये तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करायचा आहे. म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरताना सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला नसला तरी चालेल. फक्त 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता. पण 12वी सायन्स पाहिजे हां. आणि पुढे काय दिलंय, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे फॉर्म ज्यांचं 12वी सायन्स झाले ते अर्ज भरू शकतात आणि जॉइन झाल्यानंतर मग तो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स 3 संधींमध्ये पूर्ण करायचा आहे. आता आरोग्य सेवक पुरुष या पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण अनुक्रमे 25.75 असे राहील. म्हणजे पदोन्नतीनं 25% पदं भरणार आणि जी सरळ सेवा भरतीतून 75% पदं भरली जाणार आहेत. म्हणजे 100 जागा जर रिक्त असतील तर त्यापैकी 25 जागा पदोन्नतीनं आणि 75 जागा ह्या सरळ सेवेनं भरल्या जाणार आहेत. हे लक्षात असू द्या. पदोन्नती म्हणजे प्रमोशन ना. तर अशा पद्धतीनं हे नवीन सेवा प्रवेश नियम आहेत. आणि पात्रता आता मी परत एकदा सांगतो. जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक आणि महानगरपालिकेमधील MPW यांच्यासाठी पात्रता 12वी सायन्स अशीच आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स लागत नाही. पण सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना मात्र 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स अशी पात्रता आहे. आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसाठी आरोग्य सेवक व MPW महानगरपालिकेसाठी फक्त 12वी सायन्स असले तरी अर्ज करता येतो. लक्षात आले सर्वांच्या? जर तुम्हाला झडपी आरोग्य सेवक ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य सेवक ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.